नमस्कार मैत्रिणींनो. वजन वाढतंय, पोटाचा घेर वाढतोय, कपडे पूर्वीपेक्षासारखे फिट होत नाही आहेत आणि कितीही प्रयत्न केले तरी वजन काही कमी होत नाही. अशा समस्या अनेक महिलांना जाणवतात. पण वजन कमी करण्यासाठी नेहमी महागड्या डाएटची किंवा कठीण व्यायामाची गरज असतेच असं नाही. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या काही छोट्या गोष्टी बदलल्या तर वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीराची चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 सोप्या आणि उपयोगी टिप्स सांगणार आहे. आणि शेवटची टीप विशेष महत्त्वाची आहे, कारण अनेक जणी वजन कमी करताना ही चूक करतात. चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. दिवसाची सुरुवात फक्त चहाने करू नका. अनेक महिलांची सकाळ चहा आणि बिस्किटाने सुरू होते, पण त्याऐवजी तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ मूग, अंडी, पोहे, दही, उपमा, डाळी किंवा इतर प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असलेले पर्याय. सकाळच्या आहारात प्रथिने आणि फायबर असतील तर पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते आणि मध्येच अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होऊ शकते. नंबर 2. प्रत्येक जेवणात भाजी आणि प्रथिनांचा समावेश करा. वजन कमी करायचं म्हणजे फक्त भात किंवा पोळी पूर्णपणे बंद करायची असा अर्थ नाही. आपल्या ताटात भाज्या, डाळी, कडधान्य, दही, अंडी किंवा आपल्या आहाराला योग्य असे प्रथिनांचे स्रोत यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ताट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. कमी खा यापेक्षा योग्य प्रमाणात आणि संतुलित खा हे जास्त महत्त्वाचं आहे. नंबर 3. चहा बिस्किटांची वारंवार होणारी सवय तपासा. 1 कप चहासोबत 2 बिस्किटं, मग काही वेळाने पुन्हा चहा आणि कधीकधी दिवसातून अनेक वेळा हे सुरू राहतं. ही छोटी गोष्ट वाटली तरी दिवसभरात अतिरिक्त कॅलरी वाढू शकतात. म्हणून चहा पूर्णपणे सोडण्यापेक्षा त्यासोबत वारंवार गोड किंवा पॅकेज्ड स्नॅक्स घेण्याची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. नंबर 4. रात्रीचं जेवण हलकं आणि योग्य प्रमाणात ठेवा. रात्री खूप उशिरा आणि गरजेपेक्षा जास्त खाणं टाळण्याचा प्रयत्न करा. पण रात्री 7 नंतर काहीही खायचं नाही असा एकच नियम सगळ्यांना लागू होतो असा नाही. तुमची दिनचर्या, कामाची वेळ आणि झोपेची वेळ यानुसार जेवणाचं नियोजन करा. मुख्य गोष्ट म्हणजे दिवसभराच्या एकूण आहाराचं प्रमाण आणि गुणवत्ता. नंबर 5. पाणी पुरेसे प्या. कधीकधी आपल्याला भूक लागली आहे असं वाटतं, पण शरीराला पाण्याची गरज असू शकते. म्हणून दिवसभर नियमितपणे पाणी पिण्याची सवय लावा. पाणी प्यायल्याने शरीराला योग्य हायड्रेशन मिळतं आणि गोड पेय किंवा सतत काहीतरी पिण्याची सवय कमी करण्यासही मदत होऊ शकते. पण पाणी जास्त प्यायल्यानेच पोटाची चरबी वितळते असा गैरसमज ठेवू नका. नंबर 6. रोज चालण्याची सवय लावा. व्यायामासाठी दररोज जिममध्ये जाणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही, पण चालणं जवळपास प्रत्येकाच्या दिनचर्येत समाविष्ट करता येऊ शकतं. लिफ्टऐवजी शक्य असेल तर जिना वापरणे, जवळच्या कामासाठी चालत जाणे, घरकाम करताना जास्त हालचाल करणे, अशा छोट्या गोष्टींनी दिवसभराची शारीरिक हालचाल वाढवता येते. सुरुवात आपल्या क्षमतेनुसार करा आणि हळूहळू ती वाढवा. नंबर 7. फक्त पोटाचा व्यायाम करून पोटाची चरबी कमी होत नाही हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. अनेक जणी विचारतात, पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणता एक व्यायाम करावा? पण शरीरातील चरबी एका भागातूनच कमी करता येत नाही. म्हणून फक्त पोटाचे व्यायाम करण्याऐवजी चालणे किंवा इतर एरोबिक हालचाल तसेच शरीराच्या प्रमुख स्नायूंना मजबूत करणारे व्यायाम यांचा समावेश असलेली नियमित दिनचर्या अधिक उपयोगी ठरू शकते. व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या आरोग्याची स्थिती आणि क्षमतेनुसार योग्य पद्धत निवडा. नंबर 8. झोपेकडे दुर्लक्ष करू नका. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना अनेक जणी फक्त डाएट आणि व्यायामाकडे लक्ष देतात, पण झोपेची महत्त्वाची आहे. रोज उशिरापर्यंत मोबाईल पाहणे
अपुरी झोप घेणे आणि सतत थकलेले राहणे यामुळे निरोगी दिनचर्या पाळणे कठीण होऊ शकते. म्हणून शक्य तितकी नियमित आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 9. वजन रोज मोजण्यापेक्षा प्रगतीकडे लक्ष द्या. एक दिवस वजन कमी झालं नाही म्हणून निराश होऊ नका. शरीराचं वजन पाणी, आहार, हार्मोन्स आणि इतर अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस बदलू शकतं. म्हणून वजनासोबत कमरेचा घेर, कपड्यांचा फिट, तुमची ऊर्जा आणि तुमच्या सवयी यांच्यात होणारे बदलही लक्षात घ्या. प्रगती म्हणजे फक्त वजन काट्यावरचा आकडा नाही. नंबर 10. सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय कठीण डाएट करू नका. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची टीप. वजन कमी करण्यासाठी अचानक खूप कमी खाणं, पूर्णपणे उपाशी राहणं किंवा सोशल मीडियावर दिसणारा कोणताही क्रश डाएट स्वतःहून सुरू करणं योग्य नाही. कारण अशी पद्धत प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही आणि ती दीर्घकाळ टिकवणंही कठीण असू शकतं. त्याऐवजी अशी पद्धत निवडा जी तुम्ही महिने आणि वर्ष सातत्याने पाळू शकता. छोटे बदल करा. आज साखरयुक्त पेय कमी करा. उद्या थोडं जास्त चाला. मग आहारात भाज्या आणि प्रथिनं वाढवा. हळूहळू तुमची संपूर्ण दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, वजन कमी करण्यासाठी कोणतीही जादूची ट्रिक नाही, पण चांगला आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि सातत्य या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला वजन कमी करण्यासाठी स्वतःला शिक्षा करण्याची गरज नाही. तुमच्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तुमचं वय, आरोग्याची स्थिती, औषधे किंवा इतर वैयक्तिक परिस्थितीनुसार डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते. तुम्हाला या 10 टिप्सपैकी कोणती टीप सर्वात उपयोगी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि कुटुंबातील महिलांना शेअर करा आणि अशाच उपयोगी माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक हाईप द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.